अशा हत्याकांडाची कहाणी जी ऐकून सारा देश हादरला। एखाद्या भयपटासारखी वाटणारी ही स्टोरी कशी उलगडली, लग्नापूर्वीच पत्नीनं विधवा होण्याचा प्लॅन कसा रचला होता, पाहूयात एक सविस्तर रिपोर्ट। प्रेम, लग्न, हनीमून, विश्वासघात आणि हत्या। अशी एक जटिल कहाणी जिच्या उलगडण्यानं साऱ्या देशात खळबळ माजली। माणूस किती क्रूर असू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे राजा रघुवंशी हत्याकांड। आणि या हत्येची मुख्य सूत्रधार खुद्द राजा रघुवंशी याची पत्नी सोनम। मध्य प्रदेशच्या इंदोरला राहणाऱ्या सोनमचं 11 मेला राजा रघुवंशी याच्यासोबत लग्न झालं। मात्र सोनमचं प्रेम राज कुशवा नावाच्या तरुणावर होतं। हा राज कुशवा सोनमच्याच वडिलांच्या कारखान्यात काम करायचा। वयानं 5 वर्ष लहान असलेल्या राजसोबत सोनमचं प्रेम प्रकरण सुरू होतं। पण कुटुंबानं 11 मेला राजा रघुवंशी याच्यासोबत सोनमचं लग्न लावून दिलं। 20 मेला दोघं हनीमूनसाठी गेले। पण याच हनीमूनमध्ये सोनम आणि तिचा प्रियकर राजने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला। लग्नाच्या 5व्याच दिवशी नवऱ्याच्या हत्येचा कट शिजला। लग्नापूर्वी सोनमनं विधवा होण्याची योजना आखली होती। विधवा झाल्यानंतर वडील लग्नाला मान्यता देतील असं सोनमने प्रियकराला सांगितलं होतं। नवऱ्यासोबत सोनम हनीमूनसाठी मेघालयाच्या शिलाँगला पोहोचली। त्याच हॉटेलपासून काही अंतरावर तिच्या प्रियकरानंही हॉटेल बुक केलं। ऑनलाईन ऑर्डर करून हत्येसाठी कुऱ्हाड मागवण्यात आली। आम्ही बाहेर जातोय म्हणून सोनमनं तिचं लाईव्ह लोकेशन प्रियकराला पाठवलं। 23 मेला एका निर्जन डोंगराळ भागात सोनम आणि तिचा पती पोहोचला। आपल्या हत्येचा कट शिजतोय याची नवऱ्याला तसूभरही कल्पना नव्हती। प्रियकराच्या साथीदारांना हत्येसाठी 50,000ची सुपारी सोनमनंच दिली होती। डोंगराळ भागात संधी शोधून मारेकऱ्यांनी नवरा राजा रघुवंशीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली। सुरुवातीला नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली। मृतदेह मिळाल्यानंतर हत्या झाल्याचं स्पष्ट झालं। धक्कादायक म्हणजे नवऱ्याच्या अंत्यविधीला सोनमचा प्रियकरही उपस्थित राहिला। तोच प्रियकर नातलगांचं सांत्वन करतानाही दिसला। मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डमुळे सारं बिंग फुटलं। आधी प्रियकर आणि त्यानंतर सोनमला पतीच्याच हत्येखाली अटक झाली। सोनम आणि त्यांचं कुटुंबीय मात्र अपहरण झाल्याचा दावा करत आरोप फेटाळत आहेत। मात्र टुरिस्ट गाईडची साक्ष महत्त्वाची मानली जाते। ज्या दिवशी जोडपं बेपत्ता झालं तेव्हा त्यांच्यासोबत 3 अन्य तरुण होते असा जबाब स्थानिकांना नोंदवलाय। लग्नाच्या 5 दिवस आधीच होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा कट रचणं, पतीच्या मृत्यूनंतर विधवा म्हणून प्रियकरासोबत दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणं, हा सारा घटनाक्रम ऐकून पोलीसही थक्क झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।